पाठवायचे मैदानाच्या आत. चला लवकर. चला बॅटर्स बॅटर्स कुठलाही टाइमपास होणार नाही. चला लवकर. बॅटर्स कुठलाही टाइमपास होणार नाही. लवकर दाखल व्हा. एमसीसी बॅटर्स पाठवायचे मैदानाच्या आत. हॅलो. चला थोडं लवकर घ्या बरं. 8 षटकांचा सामना आहे. पुढे प्रकाशाचं थोडा विचार करा. सेकंड बॅटिंग करणाऱ्या संघाला पुरेसा उजेड पाहिजे. आजच्या पहिल्या दिवसाच्या खेळात माणुसकी 11 या संघाचं आव्हान संपुष्टात आलं. खेळ म्हटला की हार आणि जीत येणारच. निश्चितच एक चांगला संघ, मात्र आजच्या दिवशी तेवढा चांगला परफॉर्मन्स, पाहिजे तसा परफॉर्मन्स देऊ शकला नाही. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना लष्कर 11 विरुद्ध एमसीसी 11. दोघही एक एक विजय संपादन केलेल्या संघांदरम्यान हा शेवटचा सामना होणार आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि पराभूत झालेल्या संघाचं देखील या ठिकाणी आव्हान संपुष्टात येणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे एमसीसी 11 या संघाने. सुरुवातीचे दोघेही फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. सामना सुरू झालाय. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह पुश केला ओसामियाने. मिड ऑफच्या दिशेने चेंडू अडवला गेला. निर्धाव. नंदू पवार गोलंदाजी करतायत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मागच्या दोघही सामन्यांमध्ये पाहावयास मिळाले. चेंडू त्याला पॅडल करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूने चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेला. एक धाव त्या ठिकाणी घेता आली. सायंकाळच्या सत्रातला हा शेवटचा सामना. उजव्या हाताने ओव्हर द विकेट धावतायत. हा चेंडू हलकासा ओव्हर पिच, त्याला फ्रंट फुटवर कमिट होतं. मिड विकेटच्या दिशेने खेळायचं होतं प्रदीपला.
चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या दिशेने सर्कलमध्ये अडवला गेला. निर्धाव. चांगला अव्वलरित्या तोलवलेला आहे, मात्र उंची जास्त आणि लांबी कमी. चेंडू सीमारेषेच्या आतच राहिला. लॉंग ऑफ सीमारेषेवर पंकजने झेल टिपला आणि अशा पद्धतीने नंदू पवार यांचं सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्या षटकामध्ये गडी बाद करण्याची प्रक्रिया आपण बघतोय. पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या सामन्यात पाचव्या चेंडूवर आणि तिसऱ्या सामन्यात चौथ्या चेंडूवर त्यांनी गडी बाद केलेला आहे. क्रमशः 3 सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये गडी बाद करण्यात त्यांना यश. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. एक अव्वल दर्जाचा फलंदाज तंबूत परतलेला आहे, ज्याने आतापर्यंत या मालिकेत वैयक्तिक सर्वाधिक 77 नाबाद धावा त्याच्या नावे नोंदवल्या गेल्यात. तो प्रदीप बादहून परतला. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं म्हणतात की क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ. सिद्धू आलाय मैदानात, ज्यानं मागच्या सामन्यात अतिशय आक्रमक फलंदाजी केली होती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळपास, एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. चांगला जोरदार फटका डाऊन द ग्राउंड. परत एकदा पंकजकडे आलाय आणि पंकजने सलग दुसरा झेल टिपलाय. 2 चेंडूंवर 2 गडी बाद. नंदू पवार इज ऑन हॅट्रिक. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी नाव. आणि आपण बघू शकतो की क्रिकेट हा एक महान अनिश्चिततेचा खेळ. मागच्या 2 सामन्यांमध्ये 2 धाकड फलंदाज ज्यांनी आपल्या फलंदाजीने अक्षरशः प्रेक्षकांची मन हर्षित केली होती. षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली होती. ते दोघही फलंदाज या सामन्यामध्ये अगदी स्वस्तात तंबूत परतलेले आहेत. अजय नवीन फलंदाज. हॅट्रिकचा चेंडू असेल. नंदू पवार उजव्या हाताने उर्दू विकेट धावतील. अजयसाठी हॅट्रिक बॉल. आणि हा मिडल लेगच्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न नव्हता. यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजून चेंडू गेला. यष्टीरक्षकाच्या मागे अडवला गेला. पंचांचा निर्णय वाईड. अवांतर धाव मिळेल. अजूनही नेक्स्ट बॉल जो एक षटकातला अंतिम चेंडू असेल, हॅट्रिक बॉल आहे. MTCPL पर्व 5वं, या 5व्या पर्वातल्या पहिल्या दिवसाच्या खेळात हॅट्रिक घेण्याची संधी नंदू पवार यांच्या समोर आलेली आहे. आणि हा चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि त्या ठिकाणी झेल टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न होता, मात्र चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण स्वतः बाहेर गेले. चेंडू आत ढकलला आणि काही धाव आपल्या संघासाठी वाचवल्यात. कमीत कमी 1 धाव या ठिकाणी. 3 धावा पळून या ठिकाणी संपन्न झाल्यात. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. अशा पद्धतीने पहिलं षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावर 5, 2 गडी बाद, 5 MCC संघाच्या खात्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. Yes, thank you, DJ. Form is a temporary but class is a permanent, and no doubt about that. 5 धावा झाल्यात सर. अजय एक अव्वल दर्जाचा फलंदाज.
आनंद गोलंदाजी करतायत. नवीन षटकातला खूप टप्प्याचा चेंडू, त्याला बॅकफुटवर जाऊन बॅटची कडा दिली होती गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या हातात सरळ चेंडू आला. धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाही. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक चालू आहे. 1.1 षटकाच्या खेळाचे समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर MCC 11 संघाच्या खात्यात. आनंद गावंडे यांचा हा फुलर लेनचा चेंडू त्याला खेळून काढलाय, पॅडल केलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला मैदानाच्या मदतीने सीमारेषे पलीकडे चौकारासाठी. आनंद गावंडे डाव्यातनं राऊंड विकेट गोलंदाजी करतायत अजयसाठी. निश्चितपणाने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या हिशोबाने चेंडू काही टाकता आला नाही. चांगला अव्वल ड्राईव्ह केलाय मैदानाच्या मध्ये. क्षेत्ररक्षक आहे पंकज सीमाराच्या जवळ. उत्कृष्टरित्या चेंडू आडून फेकी केली. 1 धाव घेण्याची संधी होती. फेकी मात्र काही तेवढी फारशी व्यवस्थित नव्हती. मात्र कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव त्या ठिकाणी काही मिळालेली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकूणच या एका धावेच्या मदतीने धावसंख्या ती आता दुहेरी अंकात जाऊन पोहोचलेला आहे. 10 धावा. दर्शनीय फटका, सुंदर अप्रतिम दर्जेदार असं अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. निश्चितच हा चेंडू जर ट्रॅव्हल झाला असता तर 4 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या असत्या. संघासाठी 3 धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात असं म्हटलं तर वावगं ठरू नये. चांगली चांगली गोलंदाजी. हलकासा बाउन्स केला होता मिडल लेगच्या एसटीच्या आसपासचा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड आलेला आहे. मात्र एक चांगली लंबाई होती, दिशा चांगली नव्हती. फक्त विषय एवढाच आहे. या खेळपट्टीवर ओव्हरपिच चेंडू म्हणजे जवळजवळ सुसाईडच. परत एकदा चेंडू बॅटची कडा घेतली. फ्रेंच कट ज्याला म्हणतात. अनकवर्ड एरिया राहतो तो. यष्टी रक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेषे पलीकडे गेला. 4 धावा. चार धावांच्या मदतीने धावसंख्येत 4 धावांची भर पडली. 16 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 1.5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या या षटकातला अंतिम चेंडू असेल. परत एकदा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू, ज्याला बॅकफुटवर जाऊन बॅटचा पेस खोलत खेळून काढला होता गलीच्या दिशेने. अंतिम चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 16 धावा, 2 गडी बाद. 16 2 षटकांच्या समाप्तीनंतर MCC संघाच्या खात्यात. तो इस तरह से 2 ओवर का खेल अभी फिलहाल पूरा हो चुका है. 2 ओवर के बाद यानी कि पावर प्ले के 2 ओवर में कुल मिलाकर 8 रन प्रति ओवर की औसत से रन बनाए गए हैं. 16 रन 2 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. तीसरा ओवर लेकर आ रहे हैं निजी खुद का दूसरा और अपनी टीम की ओर से. तीसरा ओवर नंदू पवार, जिन्होंने अपने पहले ओवर में लगभग हैट्रिक का मौका बनाया था. 2 खिलाड़ियों को आउट करने में जो सफलता अर्जित की है. जो 2 खिलाड़ी आउट हुए हैं वो नंदू पवार के खाते में ही गए हैं. देखते हैं ये तीसरा ओवर किस दिशा लंबाई के साथ करते हैं अनुभवी गेंदबाज. कृपया करके थोड़ी जल्दबाजी करें ताकि फील्डिंग करने वाली टीम के लिए भी पर्याप्त समय उपलब्ध रहे बल्लेबाजी के लिए. लंबी लंबी परछाइयां होती हुई लगातार मैदान परछाइयों से ढका जा रहा है. सूर्य देवता पश्चिम दिशा की ओर अपने अंतिम समय के लिए निकले हैं.
काफी कम समय बचा है आज के दिन के खेल के लिए। जहां तक इस एमटीसीपीएल 5वें पर्व का सवाल है, आज का ये अंतिम मुकाबला समृद्धि बापू 11 पहले ही सुपर 8 के लिए क्वालिफाई कर चुकी है। नेव की पहली गेंद, शानदार गेंद, बहुत ही लाजवाब दिशा लंबाई के साथ वेरिएशन दिखाता हुआ गेंद फ्रंट फुट के ऊपर कमिट ओसामिया गेंद को जाने दे विकेट कीपर के लिए। फरीद पोलार्ड विकेट के नजदीक काफी खड़े हैं, कोई रन नहीं फिलहाल। 2.1 ओवर का खेल, 16 रन 2 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर। फील्ड में लगातार तब्दीली होती रही है। नंदू पवार चले दाहिने हाथ से ओवर द विकेट। ये गेंद फुल टॉस लॉब किया है, खिलाड़ी है मैदान के अंदर ही गेंद दिखाई दे रहा है, जी नहीं, सीमा रेखा के बाहर। 6 रन लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर। यस, थैंक यू डीजे, थैंक यू मनीष। ये गेंद एक बार फिर फुल टॉस गेंद लोअर फुल टॉस के ऊपर लेकर कलाई को इस्तेमाल करते हुए मिड विकेट के या स्कोर की दिशा में खेला। गेंद छिटक गया है, सीमा रेखा के बाहर चला गया है। जले पे नमक, जहां 1 रन बन सकता था वहां 4 रन बन गए, यानी कि 3 अतिरिक्त रन खर्च हो गए। वैसे तो कहा जाए तो गलत तरीके से मेहनत करने के ऊपर आपको कहा सही रिजल्ट मिलते हैं, ये केवल प्रेशर ही है कि आपको गलतियां करने पे विवश कर देता है, वरना सभी खिलाड़ी अच्छे ही है। लगातार प्रेशर बनता रहा है। अभी जहां तक इस ओवर का सवाल है, एक बार फिर दाहिने हाथ से ओवर द विकेट। एक गेंद और समय के लिए बैकवर्ड के ऊपर जाकर जोरदार कट करना चाहते थे, मिसिंग द लाइन ऑफ कंप्लीटली। बल्ले और गेंद में बिल्कुल मिलाप नहीं, विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया बिना किसी रन के लिए। डेड बॉल। इस बार बहुत ही खूबसूरती के साथ फ्रंट फुट बैक फुट के बीच का मिला जुला स्ट्रोक खेला है। बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन। बहुत ही खूबसूरत, लाजवाब, आला दर्जे का स्ट्रोक देखने को मिला। यस डीजे, इस बार अपना एंगल चेंज किया है। राउंड द विकेट आकर आता हुआ गेंद हल्का सा ब्लॉक किया, उसको मैदान के सहारे खेला है। मिड ऑन से होता हुआ गेंद लॉन्ग ऑन की तरफ जा रहा था, जब तक आनंद जी आगे आए, गेंद को उठाए फील्ड करके थ्रो करे। अंतिम गेंद के ऊपर सिंगल। ओवर पूरा हुआ तीसरा। 3 ओवर के बाद कुल मिलाकर 31 रन 2 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर, 2 एक्स्ट्रास की मदद से 31 रन। 31 चला, दोघी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, थोडं लवकर लवकर घ्या। गेंदबाजी में परिवर्तन देखा जा सकता है। नए ओवर के लिए पंकज आ रहे हैं गेंदबाजी के लिए। देखते हैं किस तरह की दिशा लंबाई के साथ गेंद करते हैं। वैसे अगर पंकज के बारे में बताया जाए तो काफी अच्छे रिदम के साथ गेंदबाजी करते, ऊंचा लंबे कद के खिलाड़ी है, और एक लंबा बॉलिंग रन भी देखा जा सकता है। काफी तेज गेंद भी करते हैं। देखते ओसामिया और अजय की ये जोड़ी कहाँ तक इस साझेदारी को आगे बढ़ाती है। कुल मिलाकर 31, 2 खिलाड़ी को नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा हुआ है, यानी कि 18 गेंदों के ऊपर 31 रन बने हैं। अभी भी 30 और गेंदों का खेल बचा है। अगर कोई वाइड या नो बॉल नहीं करते तो बची हुई 30 गेंदों में कितने ज्यादा से ज्यादा रन बना पाएंगे, ये केवल एक सोचने वाली बात है।
जबकि पहली गेंद शानदार गेंद, रिस्क का इस्तेमाल करते हुए बहुत ही खूबसूरत तरीके से गेंद को डाला था, सही से टाइमिंग नहीं कर पाए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों ही खिलाड़ियों में तालमेल अच्छा था। हालांकि विकेट कीपर ने पूरा प्रयास किया था नॉन स्ट्राइकिंग गेंद के ऊपर गेंद को मारने का, लेकिन सही से निशाना नहीं साध सके पंकज। यस, यस, नो बॉल। यस यस, नो बॉल। किरण भाऊ बॉलर चेंज करा. हेलो, यस, नो बॉल। यस, चला, लेट इट कंटिन्यूड. नेक्स्ट वन. दुसरं कोणतरी ते षटक कंप्लीट करा.
चला, आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडं लवकर लवकर घ्या प्लीज. यस, फैसल अंसारी ओवर करेंगे अभी फिलहाल. फैसल अंसारी, एक नए ओवर की पहली गेंद. अच्छा, टाइमिंग ऑफ द जंप अच्छा था वहां पर, लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक आनंद जी का, और गेंद को रोक लिया. केवल एक ही रन, इसी एक रन के तभी फिलहाल टोटल में बढ़ोतरी होती हुई 34. 2 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर 3.1 ओवर का खेल, यानी कि इस ओवर के बाद और 4 ओवर का खेल बचा है पहले इनिंग का. ये गेंद अच्छा स्ट्रोक खेला है, हल्का सा शॉट था, काउ कॉर्नर की दिशा में गेंद जा रहा है, कोई खिलाड़ी नहीं है वहां, गैप मिला है, बहुत ही आसानी के साथ उस गैप को भेज दिया है 4 रन के लिए. अभी फिलहाल कह सकते हैं कि बहुत ही कांटे का मुकाबला चल रहा है. चला, विकेट कीपर फरीद जी फलाड जल्द से जल्द अपनी जगह के ऊपर आए प्लीज. फरीद, अभी टाइमिंग बहुत कम बचा है इस मुकाबले के लिए, इसके बाद में आपको बल्लेबाजी करनी है, पर्याप्त रोशनी होनी चाहिए. फरीद दाहिने हाथ से ओवर द विकेट. ये गेंद उस समय के लिए, ये गेंद चढ़ता गया बल्ले के ऊपर, मौका है आसान सा बैकवर्ड पॉइंट की दाई और यानी कि गली की दिशा में गेंद को कैच कर लिया गया और इस तरह से ओसामे का विकेट गिर गया. अभी कुल मिलाकर 38 रन 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. पुष्पक जी फगार, नेक्स्ट बैट्समैन वॉक इनटू द मिडल. मैदान के अंदर गए हैं बल्लेबाजी के लिए. फैसल अंसारी ने आखिरकार वो सफलता अर्जित की. अजय कुल मिलाकर 7 गेंदों के ऊपर 13 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, 7 गेंदें खेली है और 3.3 ओवर में 38 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. एमसीसी लगातार रोशनी कम होती रही है. फैसल अंसारी दाहिने हाथ से ओवर द विकेट दौड़ रहे. ये गेंद फ्रंट फुट के ऊपर आकर रक्षात्मक तरीके से हल्के हाथों से ड्राइव किया है. गेंद मिड ऑन से होता हुआ सर्कल के आसपास, जब तक आनंद जी गेंद को फील्ड करे, आसानी के साथ 1 रन बनाने का मौका. खाता खोला पुष्पक जी पगार. इनका कुल मिलाकर 39 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. अजय स्ट्राइक लेंगे अभी फिलहाल 13 के निजी स्कोर के ऊपर, 7 गेंदें खेली है. इस बार शॉर्ट गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, लेकिन खिलाड़ी हल्का सा फंबल दिखाई दे रहा है. पहला रन पूरा किया है और आसानी के साथ 1 ही रन बनेगा. अच्छी फील्डिंग. 40 इस 1 रन के साथ. अंतिम, इस ओवर का अंतिम गेंद बचा है. 3.5 ओवर का खेल, कुल मिलाकर 40 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. ये गेंद हल्की सी शॉट जरूर थी, लेकिन इतनी शॉट नहीं थी कि गेंद के नीचे घुसे और उठाए. अंतिम गेंद डॉट बॉल. 4 ओवर का खेल पूरा, कुल मिलाकर 4 ओवर 40 रन 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. एमसीसी 11 टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई आज के दिन के इस अंतिम मुकाबले में. येस, अंधार पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मॅच आजच होईल,
मॅच आजच होईल. वेळ जातोय नंदू भाऊ, प्लीज वेळ जातोय. चला चला पटापट पटापट चला, वेळ जातोय. फरीद भाई फरीद भाई प्लीज थोड़ा जल्द से, क्योंकि वक्त बहुत कम है. बासिल अयूबी है यहाँ पे गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. कोलर लाईन परचा बॉल समोरच्या क्षेत्रात घेऊन काढलाय, लॉंग द कार्पेट. आनंद भाऊ आहेत तिथे, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एक सिंगल. स्कोर कार्ड वरती जर का नजर टाकली तर जवळजवळ 10च्या आसचा इथे रन रेट, ही धावगती, ही धावसंख्या पळते. 41 धावा बोर्डवर लागले. 4.1 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात इथे घडताना दिसतोय. कोलर लाईन परचा बॉल सरळ बुटावर जाऊन आदळतोय. एक स्लिपवरचा खेळाडू आसिफ चेंडूला अडवतोय, थांबवतोय. बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या माध्यमातून स्कोर बोर्डवर धावा लागतील. 42-42. एस एस लागतोय. कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये अजय बाद होतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याला असंच बाद व्हावं लागलंय आणि या मॅच मध्ये सुद्धा शॉर्ट पिच बॉलला पुल करण्याच्या भानगडीत त्याच्या बॅटचा इथे एस लागतोय आणि हताश निराश जो बॅड फॉर्म चालू आहे, तो बॅड फॉर्म अजूनही कंटिन्यू अजयला थोडासा त्रास देतोय. कमबॅक कमबॅक कमबॅकची शोध, कमबॅकचा प्रतिशोध अजयला नक्कीच आहे. तर अजयच नाही, परंतु अजयच्या बॅट मधून येणाऱ्या धावा पाहण्याची सवय या मैदानाला झाली आहे. हे मैदान देखील अजयच्या त्या फलंदाजीची वाट बघतंय. चला चला लवकर, वेळ कमी आहे. चला बिरारी सर, विनंती असेल तुम्हाला की लवकरात लवकर फलंदाजीला सज्ज व्हायचं आहे. चौथा गडी बाद झालाय, तर एपीआय दीपक बिरारी सर मैदानाच्या आत फलंदाजीसाठी दाखल झालेत. तिरक्या घालत तिथे चेंडूला टोलवायचं होतं, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 43 रन्स ऑन बोर्ड. वा, चोला लागलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ आउट ऑफ द स्टेडियम. सीमा पार, षटकार 6. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. शॉर्ट पिच बॉल आणि त्या शॉर्ट पिच बॉलला अगदी योग्य जागा दाखवली बिरारी सरांनी. पुन्हा एक शॉर्ट पिच, परंतु इथं बाटची कडा आणि फलंदाज बाद होत आहे. बिरारी सर बॅक टू द पवेलियन.
येस चला. पवार आपल्याला दिसताय फलंदाजी मार्कवर. पुन्हा पवार आल्या आल्या स्कूप मारायचा होता, परंतु डाव्या अक्षीच्याही बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करता यायचं व्हाईट बॉल. वारंवार येणारे वाईट डिलिव्हरीज, वारंवार येणाऱ्या एक्स्ट्रा धावा या कुठेतरी या मॅचला अजून लांब लचक करताय. खरं सांगायचं झालं तर ही मॅच आपल्याला लवकरात लवकर संपवायची आहे. कारण आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. प्रयत्न असेल या मॅचला आपण रिझल्टच्या स्वरूपात बघू. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकाच्या समाप्ती अंती 10च्या ॲव्हरेजने धावा लागताय बोर्डवर 50, तर गडी बाद झालेत 5. विनंती असेल लवकरात लवकर गोलंदाज सज्ज करायचा आहे. वेळ कमी आहे, कारण लष्कर लढवण्या संघाला पुन्हा धावा चेस करायच्या आहेत आणि त्या धावा चेस करण्यासाठी तुम्हाला वेळ हवा असेल. 50 50 5 50 धावा लागल्या आहेत पूर्ण बोर्डवर. पुढे पडायचा प्रयत्न, परंतु स्किट करतोय बॉल. ती गुड लेंथवर टाकलेला बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. पिचिंग होऊन यष्टीरक्षकाच्या हातात साववतोय. निर्धाव डॉट बॉल. वाह, पुल केलाय बॉल आणि चेंडूला सरळ पाठवलंय पण लेगच्या क्षेत्रात. 1 बाउन्स सीमा पार. चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 54 54 रन्स ऑन बोर्ड. 54 धावा लागल्यात बोर्डवर. या चौकाराच्या मदतीने थोडासा आत्मविश्वास दुणावेल. पुन्हा एकदा एक वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. बघूयात गोलंदाजी करणाऱ्या संघानं हा रिव्ह्यू घेतलाय. वाईडच्या विरोधातला हा रिव्ह्यू. बघूयात काय डिसिजन येतो ते. बॅटिंग वाल्याने घेतलाय का? कशासाठी रिव्ह्यू आहे? फूट स्टेपिंगसाठी नो बॉल. क्लिअर फुटेज नाहीये, या कारणास्तव ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल. वाईड रिव्ह्यू राहील ना? रिव्ह्यू राहील. रिव्ह्यूला काही अडचण नाही. रिव्ह्यू फुटेजच नाही त्याच्यामुळे रिव्ह्यू आपण वापरतच नाहीये. फुल टॉस, परंतु इथे बॅटचा प्रॉपर संपर्क होत नाहीये. या कारणास्तव चेंडू जागेवर स्थिरावतोय, थांबतोय. 55 धावा बोर्डवर लागल्यात. डाव्या शीच्या बाहेरून ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव वाईट बॉल इथे घोषित केला जातोय.
पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, बादची कडा, पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद, पुष्पक पगार बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 10. सहा विकेट्स गेल्यात, 56 धावा बोर्डवर लागल्यात. 6वं षटक मैदानाच्या आत टाकलं जात आहे. शिवाभाऊ आलेत फलंदाजीसाठी. बघूयात शिवाभाऊ कशा पद्धतीनं फलंदाजी करतील ते. कट करण्याचा प्रयत्न, गुडलेनवर टाकलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात आपण बघतोय. स्लोवर बॉल, परंतु स्लोवर बॉलला लॉंग ऑनच्या क्षेत्रात टोलवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला वेचून फेकताय, तो परत एक सिंगल येते आणि अशा पद्धतीनं या षटकाची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 57 या अंकावर. 6 षटक संपलेत, 57 धावा बोर्डवर लागल्यात, 6 विकेट्स देखील गेल्यात. आशिल अय्यूबी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं तर आपल्या संघासाठी 7वं षटक घेऊन आलाय. 7th ओव्हर. तेज तर्रार सीट करतोय. लेंथवर टाकलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु तो प्रयत्न इथे मोडकळीस काढला जातोय. डॉट बॉल. 7व्या षटकाची सुरुवात इथे निर्धावच्या स्वरूपानं झाली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय. लेगच्या क्षेत्रात ट्रॅव्हल करतोय बॉल, थांबणार नाहीये, सरळ जातोय शिवाभाऊ यांच्या बॅटमधनं. सीमा पार, चौकार 4. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, हार्ड लाईनचा वापर केलाय बासिल अय्यूब यानं. त्याच्या आधीचा बॉल शॉर्ट पिच बॉल, त्या शॉर्ट पिच बॉलवर चौकार खावा लागला, त्यानंतर कमबॅक केलाय, चांगली डिलिव्हरी टाकली आहे. लॉप केलाय बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात. पंकज साबळे चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल 62. वाह, स्कूप केलाय बॉल.
या षटकातला पुढचा चेंडू अतिशय चांगल्यारीत्या खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू गेला. फटका अगदी दर्जेदार होता. 4 धावा आल्यात. षटक देखील संपलेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर 6 ओके 72 धावा. बहात्तर धावा झालेल्या आहेत. कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आतापर्यंत आलेलं आहे. शेवटचं षटक डाव्या हाताने राऊंड द विकेट जोरदार फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेवरून चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय. हवाई मार्गाने वेलकम सिक्सर म्हणू शकतो आपण. शिवाभाऊ यांच्या बॅटमधून रोल बॉल द्यायचे आहेत. रोल बॉल खाली स्टेज जवळ जे रोल बॉल असतील ते प्रोव्हाइड करून द्यायचे. उदय भाऊ काय झालं भाऊ? लागोपाठचे 6 मारल्यावर दुसराही आलाय. शिवा भाऊ इज ऑन फायर आणि रोल बॉल द्यायचे मैदानाच्या आत. रोल बॉल काय बॅटिंग चालू आहे. संकटात सापडला होता एमसीसी हा संघ. खडतर प्रवास करत होता एमसीसी हा संघ, परंतु इथे लागोपाठचे 2 षटकार शिवाभाऊ यांनी मारून दिलेत आणि शिवाभाऊ इथे सिद्ध करतायत स्वतःची दिमाखत, स्वतःच स्किल कौशल्य. लिव्ह केलाय बॉल, अतिरिक्त बाहेर ट्रॅव्हल करतोय, वाईड आलाय. लागोपाठच्या 6 षटकारांना विजू पोलीस यांच्या वतीनं दिलं जाणार आहे 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. 10,000 परंतु डॉट झालाय बॉल. 85 धावा लागल्यात बोर्डवर. 85 रन्स ऑन बूट. टॉप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चांगले एफर्ट्स नाही. चेंडू गेलाय सरळ लॉंग ऑफच्या सीमा पार. चौकार. 4 धावा. या 4च्या मदतीने 89 धावा बोर्डवर लागलायत. काय अतिशी पारी आहे. 10 बॉल मध्ये 22 रन्स शिवाभाऊ यांनी जे जोडलेत ना, या 22 धावाच कुठेतरी लढण्यासाठी उमेद तयार करतील एमसीसी ला. उभा राहिलाय बॉल. झेल पकडण्याची संधी. नंदू पवार डाऊन टू द बॉल अँड कॅच सुटतोय. झेल सुटतोय. सुटलेल्या झेलवर इथे दुहेरी आली आहे. 2च्या मदतीनं 91 धावा बोर्डवर लागताय. तर आता इथे मैदानाच्या आत या पहिल्या खेळीचा शेवटचा बॉल टाकला जातोय. चला एमसीसी तयार राहायचंय. बिल्डिंगला एमसीसी तयार राहायचंय. भीमार नो बॉल दिला इथं. अर्थातच नो +1 आणि अजून एक बॉल टाकावा लागेल. अजून एक बॉल. फ्री हिटचा बॉल असेल मुन्ना पवार यांच्यासाठी. एमसीसी तयार राहायचंय फिल्डिंगला प्लीज, विनंती असेल. उलटोस आणि फ्री हिटला देखील सरळ फेकून दिलंय मिड विकेटच्या मस्तकावरून. सीमा पार. षटकार 6 आणि या षटकारानं धावसंख्येत भर होईल. कंप्लीट 99 धावा लागल्या आहेत. तर लष्करी लेवड्या संघासाठी विजयाला आवश्यकता असेल 100. 100. चलो एमसीसी दाखल व्हा. तुम्ही जा, ते येतील नंतरून. पुष्पक भाऊ तुम्ही जा आधी. एमसी तुम्ही जा, ते येतील नंतरून. तुम्ही जा. चलो लष्करी 11 लवकरात लवकर बॅटर्स पाठवायचे. लष्करी 11.
त्याला लष्कर 11 बॅटर्स पाठवायचे आहे. लष्कर 11 पुढील 1 मिनिटाच्या आत बॅटर्स पाठवणं बंधनकारक असेल तुम्हाला. लष्कर 11 बॅटर पाठवायचे. प्लीज सहकार्य करा. वेळ कमी आहे. समोरच्या गाडीचं लाईट बंद करायचंय. सुभाष भाऊ गाडीचं लाईट बंद करा आपल्या. करा बंद. हा. उमा भाऊ आपल्या पण गाडीचं लाईट बंद करून घ्या. येस. येस सर. येस सांगे सरांच्या प्रत्येक विकेटला येस विजय कुमार सोनवणे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला बॉल पडतोय. 100 रन चेस करायचे. पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल आडव्याचा प्रयत्न केला गेला. तो आडव्याचा प्रयत्न इथे फलंदाजाला बीट करतोय. उडवण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. मुन्ना पवार ठावठीत बॉल परंतु झेल सुटतोय. पुल केलाय बॉल. मिड विकेटचा क्षेत्र खाली आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4. या चौकारानं या रन चेसचा इथे आगाज केलाय. बघूयात या रन चेसचा अंजाम कशा पद्धतीने होत होते. केलाय बॉल. अतिरिक्त बाहेर ट्रॅव्हल करतोय उजव्या बाजूनं. त्या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करताय. वाईट बॉल. या वाईटच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल 5 या अंकावर. क्लिक करायचा होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये कारण चेंडू इथं वाईड आहे. या वाईड +1 अर्थातच कुठलीही फेअर डिलिव्हरी नसताना 7 धावा खर्च केल्यात. कट केलाय बॉल. नजाकत भरा स्ट्रोक. आव्हान आहे परंतु ते आव्हान चेंडू पूर्ण करतोय. सरळ सीमारेषा पार. चौकार.
पुन्हा एकदा कट केलाय बॉल गलीच्या क्षेत्रात, परंतु इथं पुष्पक पगार चेंडूला उचलून फेकतील तो परत एक सिंगल. तेरा धावा बोर्डवर लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती. पुन्हा पवार आलेत वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. सेलिब्रेशन ऑन आहे. बुंद्यात टाकलेला बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाजाची करतोय दांडी 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 गुल. बीट केलाय धार्मिक मालवीय. याच्या आधीच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्या कारणास्तव या मॅच मध्ये प्रमोट केलंय धार्मिकला, परंतु पहिलाच बॉल इथं बीट केलाय. उडवलाय बॉल, झेंडा उभा राहिलाय आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं आणि ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जात आहे मुन्ना पवार यांना. अर्थातच विजय कुमार सोनवणे यांच्या वतीनं हे 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. वासिल अय्यूबी खेळपट्टीवर दाखल झालाय फलंदाजीसाठी. डिफेन्सिव्ह मोड मध्ये डाव्या यष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय असा अंदाज आहे. दाखवलं जात आहे, चाकमा दिला जातोय, बीट केलं जात आहे फलंदाजाला. या रन चेस मध्ये खूप सारा अडथळा येतोय. आज दिवसभरात 115 धावा चेस होताना आपण बघितल्या आहेत, परंतु तदनंतर जसं जसं संध्याकाळचं सत्र चालू झालं तसं तसं रन चेस होणं थोडंसं अवघड होत गेलं.
ओव्हर द पॉइंट मारण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय सांगळे सर, अफलातून कॅच पकडताय आणि बासिला युबी याला आपल्या संघाच्या डगआउटकडे पाठवलं जात आहे. येस, किरण पाटील यांच्या वतीनं सांगळे सरांच्या या कॅचला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. फुलर लेंथवरचा बॉल, मनगटाचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल तो परंत क्षेत्ररक्षक चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा पार चौकार 4 धावा. पस्तीस चेंडूचा खेळ बाकी आणि 35 मध्ये 82 धावांची आवश्यकता आहे. 35 बॉल 82 धावा, त्याच्या आधीही आपण बघितलंय. जागेवर स्थिरावतोय, जागेवर थांबतोय बॉल, निर्धाव चेंडू, डॉट बॉल, 34 बॉल आणि 82. येस, येणाऱ्या विकेटसाठी 501 रुपये विजयकुमार सोनवणे यांच्या वतीनं असेल. फुलटॉस आणि फुलटॉसला फुल टोलून दिलंय मिड विकेटच्या क्षेत्रात, सरळ सीमा पार, धावा येतील 6-6-6. रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी, चेक केला जातोय. रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी, चेक केला जातोय. येस, बीमर आहे. नो बॉल आहे, नो बॉल आहे, अर्थातच फ्री हिट. फ्री हिटचा बॉल उंच आहे, लांब नाही. चांगले सर येत आहे चेंडूच्या खाली, चेंडूला वेचून फेकतील रनआउटची संधी, परंतु ते फेकी तितक्या दर्जाची नव्हती. या कारणास्तव दुहेरी चोरली जाते. या रन चेसचा भागीदार होण्यासाठी आसिफ आणि सचिन त्रिमुखे मुख्य खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करताय. उडवण्याचा प्रयत्न, सरळ खोसलेला बॉल, फलंदाजाला बीट करतोय. अग्रेशन दाखवलं जात आहे गोलंदाजाच्या वतीनं. चॅलेंजिंग डिलिव्हरीज टाकल्या जात आहे आणि फलंदाजावरती इथे हल्ला बोलला जातोय. उडवण्याचा प्रयत्न, गुडलाईत पर टाकलेला बॉल, आधीच बॅट फिरवली गेली आहे आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल करतोय. बीट केलाय, शॉट आहे, निर्धाव चेंडू आहे. शेवटचा बॉल असेल, 27 धावा बोर्डवर आहेत. शेवटचा चेंडू. आडवी बॅट चालवली आहे, झेंडा उभा राहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू जमिनीवरती धारा तीर्थ होत आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्ती 28 रन्स ऑन बोर्ड. येणारे 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये आवश्यकता आहे 72 रनांची. 30 बॉल 72 रन. बघूयात या 30 आणि 72 मधलं अंतर कशा पद्धतीने पेललं जातं ते. त्याला गोलंदाज सज्ज करा लवकर. गोलंदाज
गोलंदाज सज्ज करा, गोलंदाज सज्ज करा लवकर प्लीज. पूल करण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू सुटला होता आणि सुटता क्षणी गोलंदाजानं निराशा व्यक्त केली होती. अतिरिक्त बाहेर जातोय या कारणास्तव पंचांचा इशारा येतोय वाईड. वाह, स्टार अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, सरळ कॅमेरामॅनच्या दालनात चेंडू आदळतोय. सीमा पार षटकार 6. इनसाइड आउटचा देखणा असतो, कव्हरच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. चांगलं फिल्डिंग, डबल आय बॉल. एका सिंगलवर समाधानी राहावं लागेल. आपण बघतोय MS स्पोर्ट्सचा लाईव्हच्या माध्यमातून संबंध प्रेक्षकगण वर्गांना सुद्धा लाईव्ह दाखवलं जात आहे. तुम्ही बघू शकता संबंध प्रेक्षकगण वर्ग सुद्धा, कारण प्रेक्षक महत्वाचे असतात आणि त्या प्रेक्षकांना इथं चित्रित केलं जात आहे MS स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. प्रेक्षक राजा या क्रिकेटला अजून बहारदाया, या स्पर्धेला अजून बहारतेवर नेऊन ठेवतो. प्रत्येक स्पर्धेला उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम प्रेक्षक राजा करत असतात आणि त्या प्रेक्षकांना MS स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन अगदी मनमुराद पद्धतीने चित्रित करताय. पुन्हा एकदा रसल बसल चेंडूला फेकून देतोय सरळ लॉंग ऑफच्या मस्तकावरून. सीमा पार षटकार 6. सन्माननीय आबा चौधरी यांच्या वतीनं लागोपाठचा तिसरा षटकार आला तर 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. मागे ठेवलाय बॉल, मागे ठेवलाय आणि मागे ठेवलेली लेंथ फलंदाजाला बीट करते. एक देखणं आणि सुंदर युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण जे प्रथमतःच मालेगाव नगरीत 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रित केलं जात आहे. खूप चांगल्या दर्जाची क्वालिटी आपल्याला इथून पुढच्या 5 दिवस अनुभवायला मिळणार आहे. आपण बघतोय 25 एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. पंचवीस बॉल 51 ची आवश्यकता. शेवटचा बॉल, चौथ्या षटकातील शेवटचा बॉल आपण मैदानाच्या आत बघतोय. मुन्ना पवार यांच्या या षटकात आतापर्यंत 3 षटकार टोलवलेत फलंदाजानं. लॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढला एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रदीप चेंडूला उचलतील आणि फेकतील. तो परत एक सिंगल, शेवटच्या बॉलवर सिंगल येतो आणि या सिंगलच्या मदतीनं 50 धावा पूर्ण लागल्या आहेत. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये 50 लागल्या आहेत. येणाऱ्या 4 षटकांमध्ये देखील 50 ची आवश्यकता आहे. बघूयात आतापर्यंत तरी बरोबरीत हा सामना चालू आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने हा सामना खेळला जाईल आणि खेळवला जाईल त्यावर डिपेंड असणार आहे या मॅचचा रिझल्ट. तोपर्यंत आपण बघूयात MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा
मालेगाव नगरीच्या मसगा महाविद्यालयाच्या या प्रांगणावरती मैदानावरती उपलब्ध झालेल्या सर्व प्रेक्षकांना चित्रित केलं जातंय. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच या चित्रांचा अनुभव घेऊ शकतात. धन्यवाद MS स्पोर्ट्स लाईव्ह आणि MS स्पोर्ट्स लाईव्हचे कॅमेरामॅन. 24 बॉल 50 ची आवश्यकता असताना पुष्पक पगार मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी मार्कवर दिसत आहे. कट केलाय बॉल गले आणि पॉइंटच्या गॅप मधून ट्रॅव्हल करतोय मैदानावर दन 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 करत सीमा पार चौकार 4. पुन्हा एकदा कट केलाय बॉल आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. त्याच क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमा पार चौकार 4. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेत आणि या चौकारांच्या मदतीनं या धावा आणि चेंडूंमधलं अंतर थोडंसं कमी केलं जातंय. आता 22 चेंडू उरलेत आणि 22 मध्ये 42 ची आवश्यकता. प्रतिषटक 10चा ऍव्हरेज असताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 8 धावा खर्च केलायत. फुलर लाईनवरचा बॉल बॅटची कडा पुन्हा एकदा, परंतु आता तिथं रवी गवळी यांचं चांगलं काम बघायला मिळतंय. चेंडूला पायाच्या मदतीनं अडवलंय, थांबवलंय. 3 बॉलवर 9 धावा आल्या आहेत. बघूयात येणारे 3 बॉलवर कशा पद्धतीने धावा येतात ते. स्वतःला चुकून चेंडूच्या दिशेला उडी मारून फटका सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. वाईड आलाय. वाईडच्या मदतीनं 60 धावा बोर्डवर लागलाय. जो आस्किंग रन रेट हवा होता तो आस्किंग रन रेट या 3 चेंडूंवर तरी पूर्ण झालाय. उडवण्याचा प्रयत्न लॉंग द कार्पेट, गिरकी घेतली आहे, भिंगरी केली आहे बॉलने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटचा चेंडूवर येतोय आणि चेंडूला विचून फेकतोय. एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीनं 61 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या बॉलवर रसलचा हा मसल प्रहार फेकून दिलाय. चेंडूला सरळ सीमा पार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 68 धावा 5 षटकांच्या समाप्तीअंती. आणि आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये 32 ची आवश्यकता. 18 बॉल 32 ची आवश्यकता. बघूयात काय होतं ते. बॅटच्या टोला लागतोय. एक सिंगल घेतली आहे, एक चोरटी सिंगल. 69 धावा बोर्डवर आहेत. 17 बॉल 31 ची आवश्यकता. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 मध्ये 31 रनची आवश्यकता. बघूयात 17 आणि 31 मधलं अंतर कशा पद्धतीने कंप्लीट केलं जातं ते. रसल
याने जर का मॅच फिनिश केली, जिंकवली, तर रवी दादा यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. वाईड आलाय, या वाईडच्या मदतीनं 70 धावा बोर्डवर लागल्यात. लॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढलाय. उडवलाय बॉल, आसिफ यानं लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमा पार. षटकार 6 आणि या षटकारानं धावसंख्येला वेगळं वळण दिलंय. 15 बॉल आणि 23 ची आवश्यकता. आता चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावा बनवायच्या आहेत 23. पुन्हा एक शॉर्ट पिच, पुन्हा एक आसिफचा आसमानी टोला. चेंडू जातोय त्याच क्षेत्रात आणि धावा देखील येत आहेत त्याच. 6 14 बॉल आणि 17 वर आली आहे मॅच. 14 बॉल शिल्लक आहेत, 17 ची आवश्यकता. आलाय बॉल 14 बॉल 17 रन. व्हॉट अ नॉक अँड व्हॉट अ इनिंग. एक अफलातून खेळी मैदानाच्या आत खेळली जातोय आसिफ आणि सचिन त्रिमुखे रसल या दोघांच्या माध्यमातून. पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल, परंतु दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅट पासून चेंडूला दूर ठेवलंय, 1 बाउन्स दिलाय आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 13 बॉल. बॅड लाईट होईल आसिफ भाई, बॅड लाईट होगा. चलो खेलिए. रिव्ह्यू घेतलाय का? बॅड लाईट होईल. त्याला चेक केला जातोय वाईडसाठी पंचांच्या विरोधात. वाईडसाठी रिव्ह्यू आहे, पंचांच्या विरोधात ते चेक केला जातोय. बघूयात काय होतं ते. फेअर डिलिव्हरी आहे. शोएब 12-18 याच्या वतीनं सुद्धा आसिफ याने मॅच जिंकवली तर 201 रुपयाचं कॅश प्राइज. शेवटचा बॉल, शॉर्ट पिच बॉल, बाटची कडा, टॉप एज लागतोय. चेंडू गिरकी घेतोय परंतु क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी आणि आसिफ शेख याच्या इथे अर्धशतक पूर्ण होत आहे. बॅट वरती करून MTCPL च्या आजच्या दिवसातलं 3रं अर्धशतक इथे सेलिब्रेट केलं जातोय. दर्शकदार खेळी केली आसिफने. चला बॅड लाईट होत आहे. पोलार्ड भाई जाइए मत, अंदर ही रुकिए, बाहर ही रुकिए. 12 बॉल आणि 12 मध्ये आता 16 रन बनवायचे आहेत. 12 बॉल 16. चला लवकर हर्डल मोकळ करा. 12 बॉल 16 रन. बघूया आता 12 बॉल मध्ये 16 रन्स कसे बनवले जातील. ज्या ज्या खेळाडूंना आणि ज्या ज्या संघांना अंधाराची इथे अडचण निर्माण होते त्या संघाने इथे लष्कर 11 या संघाने उदाहरण सेट केलंय. अंधार होता, बॅड लाईट होता, तरी देखील सामना खेळायला आणि लढायला ते मैदानात सज्ज होते. खेळ खेळण्याची आणि मॅच जिंकण्याचा आत्मविश्वास तुमच्या आतमध्ये असेल तर कुठलीही शक्ती तुम्हाला रोखवू शकत नाही. कट केलाय बॉल, नजाकत बरा स्ट्रोक, कोणालाही वेळ नाहीये. चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा आसिफच्या बॅट मधून येतो एक अलंकारिक स्ट्रोक, सीमापार, चौकार 4. 11 बॉल आणि 12 रनवर आणून ठेवली आहे मॅच. काय फलंदाजी केली आसिफनं. मैदानाच्या चौफेर फलंदाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, अलंकारिक स्ट्रोक, दर्जेदार फटकेबाजी. उडवलाय बॉल आणि चेंडू थांबणार नाहीये, जातोय सरळ मैदानाच्याही बाहेर, सरळ सीमापार. षटकार 6. 10 बॉल आणि 5 रनवर आणून ठेवली आहे मॅच. कुठे होती ही मॅच आणि कुठे आणून ठेवली आहे ही मॅच. रिव्हर्सचा प्रयास, रिव्हर्सचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. शॉर्ट बॉल असेल. येस, खेळ खलास.
फिनिश. आसिफ इज ऑन द फायर. लष्कर लवन हा संघ ठरतोय आजच्या दिवसातला दुसऱ्या क्रमांकाचा संघ. सुपर 8 मध्ये दाखल होणारा तर आतिषबाजी आणि गौरव केला जातोय आसिफ याचा. एस आणि द मॅन ऑफ द मॅच देखील जातोय आसिफ. आसिफला इथं मॅन ऑफ द मॅच वितरित केला जातोय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मोहन शिंदे आरटीओ साहेब यांना विनंती असेल की आसिफ याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील द्यायची आहे. काय खेळ झालाय आज. उद्या मात्र सकाळी ठीक दिलेल्या वेळेतच मॅचेस सुरू होतील. 9:30 वाजता टॉस केला जाईल. त्या कारणास्तव उद्याच्या मॅचेस साठी उद्याच्या संघांनी दिलेल्या वेळेतच उपलब्ध राहायचंय. अंसार शेख इनकी तरफ से आसिफ को दिए जा रहे हैं यहाँ पे 501 रुपए का इनाम और शोएब इसके तरफ से भी 201 रुपए का इनाम दिया जा रहा है. चलो आसिफ भाई ऊपर आना है. रवि दादा यांच्याकडून रसलला 501 रुपयाचं इनाम फोन पे केलेत आणि आसिफ याला मॅन ऑफ द मॅच सन्माननीय मोहन शिंदे सर अर्थातच आरटीओ सर यांच्या वतीनं इथं वितरित केला जातोय. तर हे कॅश प्राइज दिले जात आहेत और अजून एक कॅश प्राइज ऍड होतोय. आसिफच्या या दर्जेदार खेळीला निजाम खान यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज. येस अजून एक कॅश प्राइज इथं दिले जात आहे. खूप खूप अभिनंदन असेल लष्कर 11 या संघाचं. चला उद्या दिलेल्या वेळेतच सामने होतील हे मात्र लक्षात ठेवायचं कारण आज उद्घाटन असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे थोडंसं वेळ खर्च झाला. परंतु उद्या 9:30 वाजताच मैदानावरती टॉस केला जाईल. 9:30 नंतर लेट आलेल्या संघाच्या प्रत्येक 10 मिनिटानं एक ओव्हर कट केल्या जातील हे लक्षात ठेवायचं आहे. येस पुन्हा एकदा आसिफ साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला उद्या भेटूया पुन्हा याच मैदानावर त्याच. येस रसल याला देखील इथे कॅश प्राइज दिलं जात आहे. नंदू पवार यांच्या वतीनं हे कॅश प्राइज रसलच्या या मॅच विनिंग नॉकला दिलं जात आहे. रवी दादा यांच्या वतीनं देखील रसलला इथे कॅश प्राइज दिलं जात आहे. नक्कीच अभिनंदन असतील या मित्रांनी मैदान गाजवलंय या कारणास्तव त्यांना इथे गौरवित केलं जात आहे. चला उद्या पुन्हा भेटूया याच मैदानावर त्याच जल्लोषात त्याच वातावरणात MS लाईव्हच्या माध्यमातून. तब तक सर्वांना शुभ संध्या शुभरात्री. बाय बाय. तू पण जाय.